म्हणजे सरकारला बहुमत मिळालं, उत्तम असं भाजपला बहुमत या ठिकाणी दिसतंय आणि त्यातून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून एक बळकट चाक महाराष्ट्राला मिळालं आणि प्रदेशाध्यक्षही तितकाच बळकट हवा म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली. साहजिक आहे यातून आणखी वेगानं सरकार धावणं, कार्यक्रम पुढे नेणं हे शक्य होणार आहे. पण एकीकडे तुम्ही ज्या जिल्ह्यातून येतात, तुम्ही ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता, कल्याण डोंबिवली हा तुमचा बालेकिल्ला, तोच बालेकिल्ला हा तुमच्या मित्रपक्ष एकनाथ शिंदेंचा, जे माजी मुख्यमंत्री आहेत, आणि तिथे रवींद्र चव्हाणांना मिळालेलं बळ म्हणजे एकनाथ शिंदेंना दिलेला शह अशा स्वरूपात बघितलं जाते. तुम्ही कसं बघता? खरं तर सगळीजण काय म्हणतात यापेक्षाही माझे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांचे वर्षानुवर्ष राजकीय जीवनामध्ये आम्ही दोघंही जेव्हापासून काम करतो आहे, मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि ते शिवसेनेचं काम करतात. ते शिवसेना वाढीसाठी काम करतात, मी भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी काम करतो. परंतु तुम्ही कधीच असं पाहिलं नसेल की आमच्या दोघांमध्ये कुठेतरी काही तिढा निर्माण झाला किंवा असं काही झालं आहे का, तर असं कधीच झालं नाही. याचं कारण असं आहे की दोघंही काम करत असताना दोघांच्या मनामध्ये एकच विचार असतो की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि त्या दिशेने दोघंही एम ठेवून काम करतो, ध्येय बघून काम करतो. ते त्यांचं ध्येय पकडून काम करतात, मी माझं ध्येय पकडून काम करतो. ते त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतात, मी माझी संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे असं कधीच झालं नाही की आमच्या दोघांमध्ये काही वेगळं काही आहे, असं काहीच झालं नाही. त्यामुळे आपण पाहिलं असेल की महायुतीमध्ये वर्षानुवर्ष आम्ही सगळेजण काम करतो आहे. त्यामुळे महायुतीचा निर्णय एकदा कधी पक्षाने घेतला, वरिष्ठांनी घेतला की आम्ही महायुतीच्या दिशेनेच जाताना तुम्हाला आम्हाला सर्व. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही महायुती म्हणून जाणार आहात? हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या वेळेला आमचे असणारे वरिष्ठ मंडळी जे आहेत ते वरिष्ठ मंडळी त्या संदर्भातले निर्णय घेतील. परंतु आत्ता आपण पाहिलं असेल की याच्या सगळ्याच्या महायुतीच्या चर्चा किंवा आम्ही वेगळे लढणार आहोत की नाही याच्या सगळ्यांच्या चर्चा लोकसभेला पण होत्या, विधानसभांनासुद्धा होत्या. परंतु आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, तिघंजणंही अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम महाराष्ट्राला अपेक्षित असणारं काम करतात. त्यामुळे महाराष्ट्राचं कुठेही नुकसान होणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेचं कुठेही नुकसान होणार नाही. त्यामुळे तिघांनीसुद्धा पाहिलं असेल की त्या वेळेला जागा वाटप असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आवश्यक आहे त्या पद्धतीने जागाही वाटप झालं आणि महायुतीला यशही जे अपेक्षित यश होतं त्यापेक्षाही जास्त यश हे मिळालं. याचा अर्थ एक आहे की तिघांमध्ये एक चांगलं बाँडिंग आहे. तिघंही जनतेचं हित कशामध्ये आहे ते बघून निर्णय आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आम्हाला सगळ्यांना देतील.